नमस्कार मंडळी, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी तर 2 बटाटे घेतले आहे, वरची साल काढून घेतले आहे। यातच आपल्याला पाणी टाकायचं आहे। बटाटे उकडण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे। मी बटाट्याची आमटी बनवणार आहे। बटाटे उकडजूपर्यंत कांदा चिरून घेऊया। मी 2 कांदे घेतले आहेत इथं। कांदा बारीक असं छान चिरून घ्यायचा आहे। एक टमाटर पण असं बारीक छान चिरून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे। बटाटे आपले छान उकडले आहेत। याला बारीक फोडी करून घेऊया। फोडी बारीक करायची आहेत। बारीक चिरला आहे कोथिंबीर। आता आपल्याला हे सर्व साहित्य तयार झालं आहे फोडणीसाठी। आता फोडणीसाठी पातेलं ठेवूया गॅसवरती। तेल टाकूया 1.5 पळी। तेल छान गरम झालं आहे। यातच आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे तेलात। जिरे मोहरी तडतडल्यावर कांदा छान असं टाकून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे तेलातच। यातच आपल्याला खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचं आहे। याला पण छान असं परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याच्या किसाला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कढीपत्त्याचे 2 पानं घेतली आहेत। कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे तेलातच। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पण तेलातच। बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत तेलातच। त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये बारीक चिरलेले बटाटे टाकून घ्यायचं आहे। याला पण छान असं मिक्स करायचं आहे। तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। यातच आपल्याला लसूण कांदा टाकायचा आहे। लसूण कांदा मिरची टाकायचा आहे आणि त्यात काळं तिखट टाकायचं आहे थोडंसं। एक चमचा टाकायचा आहे। थोडीशी हळद टाकायचा आहे, अर्धा चमचा। छान असं परतून घ्यायचं आहे त्याला पण तेलातच। त्यातच आपल्याला गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 डब्बा घेतला आहे मी, डब्याचं माप केलं आहे। छान असं भाजी हलवून घ्यायचं आहे। त्यातच 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पण। गरम मसाला टाकायचा आहे थोडा, चवीपुरतं मीठ। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3-4 मिनिट उकळण्यासाठी ठेवायचं आहे। भाजी उकळल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। एक 5-6 मिनिट याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणखीन। खूप छान झाली आहे बटाट्याची भाजी। एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। एकदम मस्त बनली आहे। अशी तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। ही भाजी चपाती सोबत खावा किंवा भाकरी सोबत खावा। भात आमटी बी खाऊ शकता।